नमस्कार मंडळी, आज आपण अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या श्रीरामनवमीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. रामनवमी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो आणि त्याची सुरुवात त्रेतायुगात म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या जन्मापासून झाली असं मानलं जातं. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्याचे राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या घरी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. राजा दशरथांना अनेक वर्ष अपत्य नव्हती, म्हणून त्यांनी ऋषीच्या सांगण्यावरून पुत्र कामोष्टी यज्ञ केला आणि त्या यज्ञातून मिळालेल्या फळामुळे त्यांच्या तिन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यातून राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. यामध्ये श्रीराम भगवान विष्णूचा अवतार मानले जातात, जे पृथ्वीवर धर्म स्थापना करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अवतरले होते. लहानपणापासूनच श्रीराम अतिशय शिस्तबद्ध, शांत आणि कर्तव्यनिष्ठ होते. त्यांनी विश्वामित्र ऋषीसोबत जाऊन ताडका आणि इतर राक्षसांचा नाश केला आणि यज्ञाचं रक्षण केलं. नंतर जनकनंदी सीतासोबत त्यांचा विवाह झाला. परंतु आयुष्यातील खरी परीक्षा तेव्हा सुरू झाली, जेव्हा कैकेयीच्या 2 वारामुळे त्यांना 14 वर्षांचा वनवास स्वीकारावा लागला. वडिलांच्या शब्दांसाठी त्यांनी राज्याचं सुख आणि ऐश्वर्याचा त्याग केला आणि सीता व लक्ष्मणासोबत वनाला गेले. वनात 7 अनेक संकट सामना केला. रावणाने सीताचं अपहरण केलं, तेव्हा श्रीरामांनी हनुमान, सुग्रीव आणि वानर सैन्याच्या मदतीने लवकर चढाई करून रावणाचा वध केला आणि सत्याचा विजय मिळवला. या संपूर्ण प्रवासात त्यांनी कधीही धर्म, संयम आणि आदर्श सोडला नाही, म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं. रामनवमीचा सण हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, जीवनकार्याची आठवण करून देणारा आहे आणि तो भारतभर मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घातले जातात. घर आणि देवघर स्वच्छ करून प्रभू श्रीरामाची पूजा केली जाते. रामायणाचं पठण, रामरक्षण स्तोत्र, रामनाम जप आणि भजन कीर्तन केलं जातं. दुपारी साधारण 12 वाजता म्हणजेच राम जन्माच्या वेळेला विशेष पूजा करून पाळणा हलवला जातो आणि राम जन्माचा उत्सव साजरा केला जातो. मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सव, पालख्या आणि कीर्तनाचा कार्यक्रम होतात. काही ठिकाणी उपवास करून दिवसभर प्रभू रामाचं नामस्मरण केलं जातं. रामनवमीचा मुख्य संदेश म्हणजे सत्य, धर्म, कर्तव्य, प्रेम, त्याग आणि संयम याचं पालन करणं, आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीचं धैर्याने समोर जाणं आणि नेहमी योग्य मार्ग निवडणं. म्हणूनच हा सण केवळ धार्मिक नसून आपल्याला एक चांगला माणूस बनवणारा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा आहे. आणि म्हणूनच मंडळी, आपण सर्वांनी या पवित्र दिवशी प्रभू श्रीरामाचं स्मरण करून त्यांच्या आदर्शाचं पालन करण्याचा संकल्प करावा आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणावी, हीच प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ.